हाय फ्रेंड्स, मी जयंती वाघधरे. फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये आपलं स्वागत. आज बिग स्क्रीनवर कोणते सिनेमे झळकतायत, त्यातले कोणते पाहावे आणि कोणते पाहू नये आणि का, याचा आढावा आपण घेणार आहोत. आजच्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर कॅरी ऑन मराठा, पन्हाळा आणि मनातल्या उन्हात असे 3 मराठी सिनेमे रुपेरी पडद्यावर झळकतात. याचबरोबर हिंदीतला रिचा चड्ढा स्टारर मसान हा सिनेमाही आपल्या भेटीला आलाय. आपण सुरुवात करूया कश्मीर महाजनी स्टारर कॅरी ऑन मराठा या सिनेमापासून. कोल्हापूरचा मर्दगडी, मालेवाडी आपलं गाव, भक्त खंडोबाचा आणि मार्तंड आपलं नाव. तिला म्हणावं मराठीत लिफ्ट माग. कोल्हापुरात राहणाऱ्या एका मर्द मराठ्याची मार्तंड असं या व्यक्तिरेखेचं नाव. बेळगावात राहणाऱ्या कानाडी मुलीवर याचं प्रचंड प्रेम असतं. त्याच्या प्रेमाआड अनेक अडथळे तर येतातच, पण त्याचबरोबर त्याचा एक भूतकाळही असतो. या सगळ्या गोष्टी अतिशय रंजकपणे यात मांडण्यात आल्या आहे. या सिनेमात जो खऱ्या अर्थानं भाव खाऊन जातो तो म्हणजे या सिनेमाचा हिरो कश्मीर महाजनी. फिरतीचा बाण उरी घुसला इथे, हसला ने डाव सारा फसला तिथे. जगळगण म्हणून काय माझ्या मातृभाषेचं अभिमान कमी होत नाही. जीव झुरला इथे, हलती आज रोज नवी. काय तुझं भाषा, काय संस्कार, काय परिणाम होत असेल या बाल मनावर. त्याचा अभिनय छान झालाय, त्याचं दिसणं लय भारी वाटतं, त्याचा डान्स ही लय भारी वाटतो. राग खट्याळ मनामध्ये गोड सुटलं रे, गोड सुटलं रे. गावली लाट गुलाबी वाऱ्यावरी वैर मिटलं रे, वैर मिटलं रे. सळाळे धरती जणू हिरमुसले चांदणे, हरकी जीत म्हणू तेच हा नवा. असा का काही कळणार रे. सालभर मन मोह करू तू गप कर सारे उन्हाळे, जणू वाटघट आज करत करत साज हा नवा. फिरतीचा बाण उरी घुसला इथे, हसला निडाव सारा फसला तिथे. जगळगण आज हरला इथे, जीव झुरला इथे, जीव झुरला इथे. हा सिनेमा पाहताना तुम्हाला अनेकदा चेन्नई एक्सप्रेस आणि लय भारी या सिनेमाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. गाडी होडी बाई, या पुढे जमलंस मराठीतच बोल, आणि ते बी आम्हाला समजेल असं. पहिलंच का लाईन देते तुला लाईन, तर नानींना प्रीत स्थिती. या सिनेमाच्या नटाचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. कश्मीर हा खरं तर हिरो मटेरियलच्या दृष्टिकोनातनं एक कंप्लीट पॅकेज आहे. फिरतीचा बाण उरी घुसला इथे, हसला निडाव सारा फसला तिथे. जगळगण आज हरला इथे, जीव झुरला इथे, जीव झुरला इथे. हलती आज रोज नवी कारणे, कसली साथ करी दुनियाभरी मात. जगळगण आज हरला इथे, जीव झुरला इथे, जीव झुरला इथे. मराठी सिने जगताला कश्मीरच्या रूपानं एक फुल ऑन ऍक्शन हिरो भेटलाय एवढं नक्की. सिनेमात ऍक्शन आहे, ड्रामा आहे, कलाकार छान आहे, चांगली कथा आहे, लोकेशन ही छान आहे, सिनेमॅटोग्राफी छान आहे. तर मग सिनेमात कमी काय पडतंय? खरं तर सिनेमाचे दिग्दर्शन आणि संवाद सिनेमाचे वीक पॉइंट्स ठरतात. अनेक ठिकाणी सिनेमा खूप चांगल्या आणि रंजक वळणावरून येऊन थांबतो, पण त्या सीन्स मधल्या संवादामुळे म्हणा किंवा मांडणीमुळे म्हणा सिनेमा फिका पडतो. सिनेमाच्या शेवटाला एका पाठोपाठ एक इतके प्रसंग उलगडत जातात की या सगळ्या गोष्टींचा गुंता होऊन बसतो.
अनेक सीन्स मध्ये केवळ कानाडी भाषेचा वापर करण्यात आलाय, त्यामुळे अशा ठिकाणी सिनेमा बोरिंग होतो. या गोष्टी वगळता सिनेमात छान ऍक्शन सीन्स आहेत, चांगले कलाकार आहेत. कश्मीर महाजनी हा कॅरी ऑन मराठा या सिनेमात भाव खाऊन जातो. त्याची एंट्री कमाल आहे आणि त्याचं चित्रीकरण ही खूप जबरदस्त पद्धतीने झालंय. अनेक ठिकाणी सिनेमात चेन्नई एक्सप्रेस आणि लय भारीचं मिश्रण आपल्याला जाणवतो. या सगळ्या गोष्टी पाहता मी या सिनेमाला देतेय 2.5 स्टार्स. मुक्का असो नाही तर डायलॉग लक्षात राहायला पाहिजे. मोदला आमंत्रण निमगन काय ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमाची कथा आहे एका शेतकऱ्याची. मी बोलते मनातल्या उन्हात या सिनेमाविषयी. अतिशय दुष्काळी भागात राहणाऱ्या या मुलाचे वडील अचानक एक दिवशी वारतात. घरातली सगळी जबाबदारी त्याच्या खांद्यावर येते. शिक्षणात अतिशय हुशार असलेला हा मुलगा घरी हालाकीची परिस्थिती असल्यामुळे शिक्षण सोडून शेतीकडे वळतो. अतिशय कष्टानं पण इमानदारीनं जगणाऱ्या या तरुणाच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात की त्याच्या समोर एक मोठं संकट उभं राहतं. अशा काहीशा पार्श्वभूमीवर आधारित आहे मनातल्या उन्हात हा सिनेमा. घे की हातात हात आपलं पिशवी. नाही नको नको नको. का? आई म्हणते की पोरानं पोरीजवळ आणि पोरीनं पोराजवळ जायचं नसतंय म्हणून. तू पुण्यांदा कवा येणार आमच्या घरला? बोलवाल तेव्हा येईन की. रस्त्यावर आलो. मुंबई पुणे मुंबई या सिनेमाचा सिक्वल लवकरच बिग स्क्रीनवर झळकणार आहे. मुंबई पुणे मुंबई 2 या सिनेमात स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही जोडी पुन्हा एकदा बिग स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. सतेश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमाची एक खास झलक पाहूया. ऑन कर ना. अरे ऑन कर ना. तू जरा थांब. आले आले आले. किती उशीर तयार व्हायला. अरे लग्नाची तयारी काय खाऊ आहे का? हो 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 सुरू करू. तर मंडळी तसं प्रत्येक प्रेमाचं रूपांतर लग्नात होतच असं नाही. आणि लग्न झालं म्हणजे प्रेम असतंच असंही नाही. 1 मिनिट म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाहीये? अरे मी मत दिलं माझं. म्हणजे अजून तुझा निर्णय झालेलाच नाहीये. सगळं कन्फ्युजन आहे. आपण मुद्द्याचं बोलूया. तेच करतोय मी. तर आणि ठरलंय तेच बोल. मी बोलू? हो. हा तर देवाब्राह्मणांच्या साक्षीने मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या सानिध्यात आमच्या दोघांचा विवाह सोहळा लवकरच संपन्न होणार आहे. तरीही आपण सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार लग्नाला यायचं हे आग्रहाचं आमंत्रण आणि विनंती. पत्ता लिहून घ्या. तुम्हाला सदाशिव पेठ माहिती? सदाशिव पेठ खालच्या मुंबईत होणार आहे. पुण्याचा काय पत्ता देतोय? काय राव मस्करी करते. अगं पेशव्यांचं लग्न आहे ते पुण्यनगरीतच होणार. नानाची टांग तुझ्या. लग्न मुंबईत होतंय. पत्ता लिहून घ्या. श्रीमंगल कार्यालय. वाद घालणारस का? नाही नाही माझा निर्णय आधीच झालाय. काय करतेस तू? लोक बघताय. बघू दे. 1 मिनिट. आता यांच्या समोर आपण भांडणार आहोत का? सुरुवात तू केलीस पुणेकरांसारखी. हा बस बस. हा माझा अपमान आहे. हा माझा अपमान आहे. अरे वा कळलं वाटतं तुला. ठरलं. आता काही झालं ना तरी हे लग्न पुण्यात होणार. लग्न मुंबईत होणार. लग्न पुण्यात होणार. लग्न मुंबईत होणार. पुण्यात होणार आहे. मुंबईत पुणे. मुंबई. 1 मिनिट.
तुम्ही तारीख लिहून घ्या 12 नोव्हेंबर 2015. पत्ता आम्ही नंतर कळवतो. कळवायचं काय त्याच्यात? मी सांगतो लग्न पुण्यात होणार म्हणजे पुण्यात होणार तू आहे. सांगतो म्हणजे काय लग्न मुंबईत हे होणार बघ, माहितीये. पुण्याच्या माझं 3 ठरलंय. गोष्टी स्वयंवर. फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये आज मी इथेच थांबते. आज मी तुम्हाला कॅरी ऑन मराठा या सिनेमाची ट्रू स्टोरी सांगितली. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात घेऊन पुढच्या आठवड्यात रिलीज होणाऱ्या सिनेमांची ट्रू स्टोरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.